अचानक भयानक प्लॅन झालाय नवीन लुक सोबत आणि कुठे चाललोय, काय करायला चाललोय, काय मूड झालाय ते तुम्हाला कळेलच. पहिल्यांदा चाललोय जिथे चाललोय. आता काहीच नाही बोलणार, जेव्हा पोहोचेन तेव्हा मी बोलेन की मी कुठे चाललोय. आणि माझ्यासोबत आहेत श्रवण क्षीरसागर, सौरभ घारगे, दीपांश तांडले आणि मी. मूत्र विसर्जन स्टॉप, मूत्र विसर्जन. किसी को तीन रे नाही. मी तांडले आणि दीपांश राहतो. ए बाबा कोणी पण राहा, झोपायचं आहे भाई. गुड मॉर्निंग. काय बोलता सातारकर, साताऱ्याला आलेलो आहे मी आणि सकाळ झाली आहे, जस्ट उठलोय. आंघोळ वगैरे काय केली नाही तरी पण मी फ्रेश दिसतोय, कारण की नवीन फ्रेश लुक आहे हा माझा. कसा वाटतोय? सगळे मला हेच बोलतात की भाई तू फुल एकदम तो पोलीसवाला वाटतोय, एकदम बोचावर देतात ना एकदम टनाटन, तसं मला वाटतंय. पण ठीक आहे, फ्रेश वाटतंय, जरा काहीतरी वेगळं लुक नेहमी मला घ्यायला आवडतं. तर हे लुक घेऊन मी आलेलो आहे साताऱ्याला आणि बघू आजच्या दिवसभरात मी काय काय करणार आहे, कुठे कुठे जाणार आहे आणि काय काय खाणार आहे, काय काय करणार आहे, काय काय ते काहीच माहिती नाही. आता बघू, बाकीचे पण आहेत ते उठल्यानंतर आम्ही इथून सुटणार आहोत. ओके बाय. तर सगळे चाललेलो आहोत आम्ही जेवायला चाललोय. त्याच्यानंतर आम्ही देवदर्शन किंवा डॅम असं सगळं एक्सप्लोर करणार आहोत सातारा. आणि ह्याचं गाव आहे सातारा. लोकप्रिय खानावळ हॉटेल, तिकडे आम्ही आता जेवायला चाललो. सो साताऱ्यातलं काय स्पेशल आहे ते आज सौरभ सांगेल आणि ते आम्ही खाऊ. मलाही आजच कळणार. जरा थांब, माझा हात जरा हे झाला. मला पण आजच कळणार. सातारकर, ए सौरभ, ए सौरभ, ए गाडगे, अरे ऐक की, अरे ऐक की, अरे लेका ऐक की, अरे साताऱ्याचे सण कंदी पेढे कंदी देणार. पाहिजे का तुला? छोल्याची भाजी, वांग, चपाती, कांदा, टोमॅटो, ठेचेश, भातेश आणि डाळेश. आम्ही सगळेजण व्हेज खातोय कारण की आम्ही महालक्ष्मी टेम्पलला जाणार आहोत इथून. तर आता जेवून घेतो आणि मग डायरेक्ट टेम्पलला भेटू. ओके, मंदिरात भेटू. गर्दी असेल आज खूप. तर आम्ही आता आलेलो आहे मंदिराच्या मेन गेटला. जाऊ आता आतमध्ये. तर आम्ही महालक्ष्मी मंदिराच्या जवळ आलेलो आहोत. आम्हाला मंदिर दिसतं, मी तुम्हाला दाखवतो. काय वाटतं सौरभ, कसं वाटतंय तुला? चांगलं वाटतं. पहिल्यांदा आलो मी कोल्हापूर. तू आला कधी? नाही, मी सुद्धा पहिल्यांदाच आलोय कोल्हापूरला आणि महालक्ष्मी मंदिरला पण पहिल्यांदाच आलोय. म्हणजे मी महालक्ष्मी टेम्पल आलो पण कोल्हापूर नाही आलो मी. अच्छा, कसं काय? अच्छा, हे चुकून माझी जीभ झाली. पोरं इतकी हे आहेत की त्यांनी अजिबात चपला न घालता इतका संयम 1 किलोमीटर लांब काढ. 1 किलोमीटर लांब काढून म्हणजे 10,000ची चप्पल आहे तुझी? म्हणून तो गाडी बापरे, 12,000ची चप्पल. माझी 8,000ची आहे ऍक्च्युली. ह्याची चप्पल आहे. तुझी चप्पल कितीची आहे? माझी 1200. 1200. तिथे हजारांच्या गोष्टी चालू पाठी एक 0 ला. ओ पोचलो तर आहे, पण मला आयडिया नाही ते कुठे लिहिलेलं तर नाही आहे की आतमध्ये कॅमेरा अलाउड आहे की नाही आहे. तो जितकं मला जमेल तितकं मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. पण हो, देवळाजवळ तर आलो आहे मी, आता आतमध्ये जाईन.
मारामारी करायची नसते इकडे, फालतूगिरी करून बस. दर्शन घेतलंय, पण कसं आहे की गाभाऱ्याच्या जवळपास व्हिडिओ शूट करण्यास सक्त मनाई आहे, त्यामुळे ती मी नाही करू शकत. दर्शन झालेलं आहे आमचं आणि हे सुंदर मंदिर आहे. आणि कसं आलं दर्शन? खूप चांगलं झालं. खूप टाईम नंतर आलो मी या साईडला. सातारा माझं गाव तुम्हाला माहिती असेल. तर ह्याचं गाव सातारा आहे, तर ह्याच्या गावी आम्ही सगळे आले आहोत. अरे, तुझं गाव कोणतं? सातारा. ए खोटं बोलतोय, बँगलोरचा आहे, बँगलोर. कोल्हापुरी ओरिजिनल मिसळ आणि अरे कोल्हापुरीचं बोलतोय, कोल्हापुरी चप्पल. तर कोण घेतोय आता? हा घेतोय, तू पण घेतोय? माझ्याकडे आहे, मी ऑलरेडी आहे माझ्याकडे. आई मला आता सांग, जॉर्डन की कोल्हापुरी? कोल्हापुरी एनी डे. हा एनी डे. बाई विषय खोल. जॉर्डन फिके पडतात, ह्याला कोल्हापुरी चप्पल बोलतात. म्हणजे जॉर्डन आणि जोड्यान बोलते ना, बोलतात ना ते जोड्यान मारीन, जोड्यान ते तेच ती. वेगवेगळ्या व्हेरायटीमध्ये वेगवेगळ्या व्हेरायटी. कोल्हापूरची कोल्हापुरी, कोल्हापूरची कोल्हापुरी, बोला 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 बोला, कोल्हापूरची कोल्हापुरी, कोल्हापूरची कोल्हापुरी, कोल्हापूरची कोल्हापुरी. हे बोला ओरिजिनल कोल्हापुरी होई. काय काय कुर्ता पण घालतो ना कधी कधी. तुझ्या पॅन्ट सगळ्यांना अरे भाई जिंकलाय मित्रा. सौरभ भाईच्या पॅन्ट मोठ्या असतात तर मग त्याला कधीतरी कुर्ता घालणार. हे पण खतरनाक आहे, पण त्याला लेडीज पेअर लग रहा है त्याला. काय रे घेत होतास ना, काय झालं? हे काय आलं? हे काय आलं? घेतोयस ना? हा माणूस ठेवला बोलतो का रे? हा एक पिणार. मी एकच पिणार, दोन कर. अरे एकच पिणार मी. त्याच्यावर प्रॉपर स्टेप. माझं लड़का छोटी चीजों पे लड़का मेरे दाल मैंने इतना तड़का घर पे बाप के रोज करना पड़ा था अपना मुश्किलों को. मेरी बात की कमाई वाला रोज भाई मेरे भाई ने त्यांना शिका काही नाही टाकेल डायरेक्ट. तो बोला मलाच टाकेल. हे रंकाळा तलाव, इथे मी आता आलोय. कोल्हापूरची आन मान शान रंकाळा तलाव. खूप छान आहे आजूबाजूचा एरिया, पण हे लोक ते जिंकलेत भाई. आनमान छान डायरेक्ट घराच्या समोर आहे ना. तुझ्या पाठीने बघतो रंकाळा तलाव. तू पाठीने बघतो रंकाळा तलाव. घाबरतो पाण्याशी. तू आपण तू बघ, पडलास तर काय करशील? पडलास उच्च गाव पोट नको बोल लांब. पुढच्या जन्मात भेटेल. मी पडलो तिकडे भेटेन तुला. रुसून बसलाय. शी, अरे डोसा खायचा म्हणून गाडीत रुसून बसलाय तू. रंकाळा तलाव तुझ्या समोर आहे, कधी आलायस का? तुला माहितीये कोल्हापूरची शान आहे ही रंकाळा तलाव. मग प्रॉपर खाऊ गल्ली भाई. खाऊ गल्ली. शाओमी काय खात नाही इथे. खायचंय तुला आता? हा नाही तर डोसा खायचा ना, काय खायचं? नुसतं खायच्या गोष्टी करत असतो. खायला आलास की फिरायला आलायस इकडे? हा भाई पण इकडे लाईनीच आहेत रे, खतरनाक यार. हे माहिती नव्हतं. जरा पुढे आलो नसतं तर आपल्याला कळलंच नसतं की इतकी दुकान आहे तिथे. ओके, आणि आम्ही इथे जातोय. इथे पोचायचं आहे आम्हाला. ओके. लेका श्रवण लेका तामकी तामकी लेका काही चाललोस. जेव्हा कोकणी माणूस कोल्हापुरात येतो तेव्हा त्याचं असं होतं.
कोल्हापुरात इलो सगळी खाऊ गल्ली ए बाबा भूक लागली काय भूक लागली नुसती नुसतं खातो नुसता पोट बघ एवढं झालं तुझं ते हे काय अरे भाई इथे बोल ना मग हे काय ब्लॉग मध्ये बोल काय नाही. वेलकम टू कोल्हापूर बाय द वे. आणि सगळ्यात तुम्ही आता सगळ्यात कोल्हापूरच्या सगळ्यात भारी स्पॉटला आलाय जो की आहे आपला रंकाळा आणि ते सगळ्यात स्पेशल आहे संध्यामठ जे की कोल्हापूरचं म्हणजे सगळ्यात जुनं मंदिर म्हणायला पाहिजे गणपतीचं आणि सगळ्यात भारी तर ते पाण्यामध्येच असतं का? हा ते पाण्यामध्ये असतं आणि नॉर्मली याच फक्त महिन्यात ते येतं वरती. ओके पूर्ण पाण्याखाली ऑलमोस्ट हाफ तरी पाण्यात असतं. अच्छा आणि त्याच्यामुळे सगळ्यात बेस्ट आय गेस तुम्ही आता टाइमला आलाय त्याच्यामुळे तुम्हाला आता इथं मध्ये पण जायला वेळ मिळेल आणि सगळ्यात भारी तुम्ही लाईक यू आर गोना एन्जॉय दिस होल सिनेरिओ. अरे भाई आता कोकणी माणूस इथे कोल्हापुरात आलाय तर तू भाई जरा कोल्हापुरी लँग्वेज जरा होऊन जाऊ दे की. जगात भारी कोल्हापूर याच्या पुढे काही नाही म्हणण्यासारखं कारण सगळ्याच भारी आहे कोल्हापुरातलं. होय रंकाळा तलाव होतो आहा जन्नत आहे जन्नत. थँक्यू सो मच मित्रा थँक्यू कोल्हापूरकर. येस चल बरं वाटलं भेटून. चला तिकडे ना पूर्ण वेळ पाण्याच्या आतमध्ये असतं आता पाण्याच्या बाहेर आहे. बरोबर आहे ना. हो काय म्हणता मस्त तुम्ही कशात एक नंबर झकास. कोल्हापूर बघायला आले सातारा आहे. ओ भाई भारी गेला अरे पुरा बिघड गया उधर का पूर्ण विस्कटलं ते दगडांची. हो इझिली आला रे भाई इझिली आलाय. तर आता आम्ही आलेलो आहोत कोल्हापुरामध्ये कोल्हापुरी तडका हॉटेलमध्ये आणि आम्ही जरा शोधाशोधी चालू होती की कुठे मस्तपैकी तांबडा पांढरा रस्सा आम्हाला तोडता येईल. पटकन आठवले की अरे DP दादा म्हणजे धनंजय पवार कोल्हापूरचेच आहेत तर त्यांच्याशी कॉर्डिनेट करून त्यांच्याशी कॉलवर बोलून त्यांनी ही जागा सजेस्ट केली आणि आता आम्ही ऑर्डर करणार आहोत की मी कोल्हापूरला पहिल्यांदा आलो आणि कोल्हापुरी जेवण पहिल्यांदा जेवणार आहे ते पण असं. तू काय खाणार आहे थाळीच खाणार आहे ना. पहिले तर मी थोडं इथे ते काय मिळत नाही फालतू की त्यापेक्षा तांबडा पांढरा असा तुझ्या ओतेन सिप पिण्यानंतर एक रोस्टेड पापड खाणार यार त्याशिवाय काय दिसतं का तांबडा रस्साचा एक सिप पिणार चिकन तांबडा पहिला पिणार की मग पांढरा पहिला पिणार. मेन म्हणजे भाई कोल्हापूर मध्ये सोलकढी मित्रा सोलकढी मिळाली आहे आणि खूप भूक लागली आता जेवून घेतो. जास्त काय बोलत बसत नाही फक्त माझं ताट बघून घ्या. वेगळा अर्थ काढू नका माझं जेवणाचं ताट बघून घ्या. दोघात एक ते सुटतात ना तसं केलं यांनी दोघात एक थाळी. अरे कसं मर्द अशी होतं ते गडी का हा. सौरभच्या आईच्या गावी आलो. हे सौरभचं आईचं गाव म्हणजे सौरभच्या मामाच्या गावी सॉरी याचं घर आहे. मामाच्या गावाला जाऊया खरं आलाय. का आलो ते तरी सांग. का आलो आपण मामाच्या गावी का आलो याच्या मुलगी बघायला सौरभ. अरे हो मेन कार्यक्रम तर तुम्हाला सांगितलाच नाही. सौरभचा काहीतरी विषय आहे सो त्या कारणासाठी आम्ही सौरभच्या गावी आलोय म्हणजे सौरभच्या मामाच्या गावी. त्याने ते गाणं सिरियसली घेतलं असं मला वाटतंय मामाच्या पोरीला. ए सौरभ बाप आहे रे तुझं गाव. कोण आहे बाप आहे बाप आहे आईचं गाव. आईचं गाव आईचं गाव आहे. आता वडिलांच्या गावी जाणार आहे. पप्पांच्या गावी आता चाललोय. म्हणजे पप्पांच्या गावी म्हणजे ह्याचं स्वतःचं गाव ना. हा मगाशी काय बोलतो स्वतःच्या पप्पांना तुमचं गाव कुठे. असं नव्हतं मला बोलायचं होतं की आपलं गाव कुठून आता कसं जायचं असं विचार. ओके फ्लो फ्लो मध्ये तुमचं निघाल. बाप आहे भाई. तुझं गाव सांग ना. अरे तुझं सांग ना गाव कोणतं आहे. माझं गाव पूर्ण इंडिया आहे. बेंगलोर हा बँगलोरचा आहे. हा RCB लवर आहे.
गाली बिली देना का इधर फॅमिली भी देखता है ब्लीड ब्लू गालियो बू 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 काय बोल तुझ्या आईचं गाव बाप आहे बापचं नाव आई आहे हा? बापचं नाव आई आहे अरे आणि म्हणजे आईचं गाव बाप आहे ना आईचं गाव बाप आहे भाई साहब पवन चक्क्यात चक्क्या पवन चक्क्यात चक्क्या इतक्या चक्क्यात पवन चक्क्या इथे चक्की जी आहे तिकडे ते दळण दळून मिळतं दळण प्रॉपर चपाती बनवली अरे गहू बिहू इकडे आणून ठेवू शकतो म्हणजे पवन चक्की भाई साहब खूप साऱ्या पवन चक्क्या आहेत. दोनवर कर ना अबे इथं उच्च गावात ही बघ दोनवर कर ना फोनवर नाही लय गरम होतंय भाई ए फॅन फास्ट करणं लय गरम होतंय भाई याच्यामुळे विद्युत जमल विद्युत पुरवठा होतो ती पवन चक्की बाप रे बाप इथे एवढी मोठी आहे एका पवन ती हवा येते ती ह्याचीच येते वाटतं हा खतरनाक हवा येते इथे या जागेचं नाव काय सडावागापूर हा सडावागापूर पाटण तालुका सडावागापूर पाटण तालुका सडवागापूर पवन चक्की हे सौरभचे वडील ही सौरभची आई याच्या खाली उभं राहायला भीती वाटते भाई याच्या खाली उभं राहायला लय भीती वाटते तुम्ही बोलल्यानंतर ना हा भाई साहब हो पवनला घ्या फोटो मध्ये आणि आपण आता आलेलो आहे सौरभ घाडगेच्या गावी त्याच्या घराच्या जवळ तुझ्या गावाचं नाव काय रे मावशी मावशी आणि तुझं गाव कोणतं मावशी सोड तुझं गाव कोणतं मावशीचं अरे मावशीचं गाव नाही तुझं गाव कोणतं अरे गावाचं नाव मावशी भाई गावाचं नाव मावशी आहे भाई आणि याचं घर कुठे आहे तुझं हो हे घर आहे त्याचं दुकान पण आहे भाई ओईच्या गावात बिझनेस हे सौरभचं गावचं घर आहे आणि इथे काय मिळतं दुकान छोट्या मोठ्या गोष्टी मिळतात तिथे छोट्या मोठ्या गोष्टी मिळतात आता नाही मिळत नाही ना गावात ही कोण आहे अरे बाप आहे रे प्रॉपर एकदम खतरनाक भाई एक नंबर करायचं एकदम बोलतात ना एस्थेटिक तेव्हा नाही म्हणायचं आता एस्थेटिक झालंय ते पण एस्थेटिक नाही पण एकदम प्रॉपर गावचं घर असतं ना तसं आहे एक मिनिट घर कुठे मला वाटलं की फक्त एंट्री आहे घर कुठे अच्छा हे हो मेन घर हे आहे ना तिकडे दुकान होतं हो क्या बात आहे सौरभ घाडगे ओ बाल्कनी आहे डायरेक्ट वरती पण जाऊ शकतो तिकडे हा घेतो थोडं तर सौरभ घाडगेच्या घरी आपण आलेलो आहोत कोणाला अरे अरे आपण पाहुणे आहेत ना आपण ताडले आणि सांडले असते आता बघितलं सांडले बापरे भाई साहब तूप टाकलेलं आहे हे काय रे दूध आणि तूप ओके हे दूध आणि त्याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे हा रस्सा आहे भजी पापडेश पुरणपोळी आणि भात हा तर गावचा पोलीस पाटील वाटतोय बाप जेवण भाई तोड्याचा कार्यक्रम आहे आता जास्त काही बोलणार नाही पहिलं जेवून घेतो मग तुमच्याशी बोलतो
मान सन्मान. सौरभच्या वडिलांची शाळा. होय. आता काय, तू पण या शाळेत क्रिकेट खेळायचं आमच्या काय अशी हां काही बोलतो. मी चांगली बोलतो. तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सौरभ घाडगे यांच्यासाठी. इन्स्टा फेम इन्फ्लुएन्सर रील स्टार सौरभ घाडगे याचं जोरदार टाळ्यांनी स्वागत. माननीय सरचं स्वागत आहे. मी माझं घेऊन फिरतोय. बॅक टू मुंबई. आम्ही मुंबईला आलो. आम्हाला लग्नामध्ये मला काय शूट करता आलं नाही. सौरभच्या घरातल्यांचं लग्न होतं तर ते मला शूट करता आलं नाही. खूप गडबड झाली तिथे आणि आम्ही निघालो. लगेच लग्न झाल्यानंतर लगेच निघालो. सकाळी पोचलो आणि मी सौरभकडेच झोपलो कारण की खूप जास्त प्रवास झाला होता आमचा. आम्ही सातारावरून कोल्हापूर, कोल्हापूरवरून सातारा, परत तिथून पुणे, मग तिथून मुंबई आणि टोटल जितकी 2 दिवस होतो त्याच्यामध्ये इतका प्रवास बापरे बापलाच प्रवास केला. मजा आली. कोल्हापूर खूप भारी आहे, सातारा पण खूप भारी आहे. इथलं जेवण पण तांबडा मांढरा रस्सा म्हणजे खतरनाक. मजा आली. परत जायला आवडेल मला आणि जितकं मला दाखवता आलं तिथं मी दाखवलं. आणि इथून नीचेच आहे आणि मी आलेलो आहे बॅक टू आम्ही